नाशिकच्या सातपूर परिसरातील औद्योगिक वसाहतीतील एका प्लॉटवरील निलगिरीच्या झाडांची परवानगीशिवाय कत्तल करण्यात आली असून तर दुसरीकडे खासगी रस्त्यासाठी महापालिकेने 18 महिन्यांपूर्वी केलेली वृक्ष लागवडही उखडून फेकण्यात आली आहे। त्यामुळे औद्योगिक विकासाच्या नावाखाली निसर्गाची हानी थांबत नसल्याचं आणखी एक उदाहरण सातपूर औद्योगिक वसाहतीत समोर आलं आहे। दरम्यान या सर्व प्रकारामुळे वृक्षप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप हा व्यक्त केला जात आहे। हा प्रकार पूर्वीच्या सुयान कंपनीच्या जागेवर उभारलेल्या महालयान ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या आवारात घडला आहे। कत्तल प्रस्ताव MIDC कडे व महापालिकेकडे प्रलंबित असतानाही कोणतेही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या मशिनरीच्या साहाय्याने झाडं तोडण्यात आली आहे। विशेष म्हणजे कंपनीसाठी मुख्य प्रवेशद्वारावर असतानाच त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून शॉर्टकट तयार करण्यासाठी झाडांची कत्तल केल्याचा प्रकार समोर आल्याने पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। MIDC व महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता हा प्रकार घडल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, सातपूर।